सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते बारामतीत मूक आंदोलनात सहभागी झाले, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांनी निदर्शने केली। ठिकठिकाणी वकील संघटनांनी सुद्धा रस्त्यावर उतरून या सगळ्याचा निषेध नोंदवला। भूषण गवई यांच्यावरती हल्ला करणारे किंवा हल्ल्याचा प्रयत्न करणारे हे भारतीय जनता पक्षाच्या ट्रेनिंग स्कूलचेच लोक आहेत। मनुवादी शक्तीचं हे काम आहे, त्याच्याशिवाय एवढी हिंमत कोणी करू शकत नाही। भारत सरकारशीही पार्लमेंटमध्ये विनंती करणार आहे की भारत सरकारने याची एक चर्चा घडवून आणली पाहिजे, पार्लमेंटमध्ये याचा निषेध झाला पाहिजे, पार्लमेंटमध्ये निषेध झाला पाहिजे। सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी सुप्रीम कोर्टात हल्ल्याचा प्रयत्न झाला। सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना ही धक्कादायक घटना घडली। या घटनेचे देशभरात पडसाद दिसून येत आहेत। नेमकं काय घडलं, एक नजर टाकूया। 71 वर्षीय राकेश किशोर नावाच्या वकिलानं न्यायालयीन कामकाजादरम्यान सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला। दक्ष असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं आणि हल्ला थांबवला। भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असा उल्लेख असलेली चिठ्ठी पोलिसांना या हल्लेखोर वकिलाकडे सापडली आहे। बार काउन्सिल ऑफ इंडियानं त्याचा परवाना तात्काळ निलंबित केलाय। हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतरही सरन्यायाधीश गवई यांनी सुनावणी सुरू ठेवत या गोष्टीचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही असं म्हटलं। तर दुसरीकडे हल्लेखोर राकेश किशोरला स्वतःच्या कृत्याचा जराही पश्चाताप नाहीये। ऐसा नहीं है कि मैं नशे में था या मैंने कोई गोलियां खा रखी थी और मैं कुछ करके आया, ऐसा कुछ भी नहीं है। उन्होंने एक्शन किया, मेरा रिएक्शन था, ये जो भी था। तो आप इसके लिए जैसे लेना चाहें लीजिए। आई एम फ्री टू से दिस थिंग कि मैं फियरफुल नहीं हूँ किसी चीज़ के लिए, ना मुझे कोई इस बात का अफसोस है कि क्या हुआ। या घटनेवरून आता राजकारण तापलंय। विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केलाय। अशा प्रकारच्या घटना या देशामध्ये का घडतायत, त्याचं कारण गेल्या 10 वर्षात जे विष या देशामध्ये पसरवलं गेलेलं आहे, धर्मांधतेचं, अंधभक्तीचं, त्यातून असे माथे फिरून निर्माण झाले। देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीतच चालणार, कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही। आणि इतक्या मोठ्या पदावर असा जर हल्ला होत असेल, एक समाज म्हणून, एक भारत म्हणून, हा भारतासाठी एक काळा दिवस आहे। सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि जे इतरही सर्व कोर्ट आहेत, या माध्यमातून सामान्य लोकांना न्याय मिळतो आणि तिथं कुठंतरी आपला कंट्रोल असावा, जेणेकरून येत्या काळामध्ये मनुस्मृती ज्या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी सांगते, ज्याला आपण मनुवाद म्हणतो, हा देशामध्ये परत एकदा कुठेतरी आला पाहिजे असा प्रयत्न काही लोकांचा आहे। या संपूर्ण हल्ल्यामध्ये कुणाचा हात आहे सर्व जनतेला माहिती आहे। सोशल मीडिया 5-6 दिवसातले पहा तुम्ही, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा एक मोहीम त्या निमित्तानं भूषणजी गवई जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्या विरोधात राबवण्यात येत होती। माननीय गवई साहेबांच्या मातोश्री ज्या आहेत, त्यांना ठीक आहे RSSने निमंत्रण दिलं होतं, पण त्यांनी जाण्यासाठी नकार दिला, याचा सुद्धा राग असू शकतो। सुप्रीम कोर्टात घडलेल्या या घटनेच्या नंतर राज्यभरातील वकील संघटना रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। सिंधुदुर्गातल्या कोर्टात वकिलांनी लाल फीत लावून घटनेचा निषेध केला, तर राजापुरातल्या बार असोसिएशननं सुद्धा घोषणाबाजी केली। देशातील सर्व पक्षांनी सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध केला। पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश गवई यांना फोन करून घटनेचा निषेध व्यक्त केला। गवई यांनी दाखवलेल्या संयमाचं मोदींनी कौतुक केलं। दुसरीकडे या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय।
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.